छत्रपती संभाजीनगरचा नामांकित साज नंद्या आणि गावचा साज भोला. कुंडणगाव छत्रपती संभाजीनगर मध्ये कुंडणगाव ना, तालुका शिल्लोड. हा भोला आणि हा नंद्या. नंद्या कोणा नाव पळतो? नंद्या नावावर पळतो गणेश समाधान सोनवणे. गणेश समाधान सोनवणे. आणि भोला खंडू महाराज सोडकर उंडणगाव. म्हणजे घरची गाडी आहे, गावचा साजा. आज किती नंबर तासावून पळाली गाडी सेमीला? 2 नंबर तासावून पळाली. 7 नंबर सेमी 2 नंबर तासा. आणि लगेच पाणी बिन केलं का नाही पहिल्यांदा? नाही ना. पाणी आता करू. काय सांगाल मग आज कशा प्रकारे नियोजन झालं? आज आमच्या पूर्वजांच्या जन्माचं पुण्य आम्हाला मिळालं. नियोजन केलं. नियोजन कोणी केलं? पहिलं तुमचं नाव सांगा. नियोजन तुम्ही नियोजन केलं का नंद्याचं? रात्री नियोजन झालं अचानक. त्याला पायरा आम्ही रात्री मागत होतो, लय जणांना फोन केला पण पायरा आपल्याला काय कोणी दिला नाही. मग परत ठरवलं तो दुसरा खोंड आणि ही हाणायची गाडी, घरची हाणायची. रात्री ठरलं मग ते रात्री गाडी हाणायची. नंद्या किती जाते? आणि तो बोला आहे तो दुसरा आहे. हा बोला दुसरा आहे. बोल्याचं इकडे घाटावर किती मैदान आहे? तिसरं मैदान आहे. तिसरं मैदान आहे. काय सांगाल बोलाबद्दल? तिसऱ्या मैदानामध्ये भोलानं 2 गुलाल दिले आम्हाला आणि 40 गावला 1 दिला. 40 गाव मध्ये तिसरं 5वं मैदान केलं, त्याच्यात 3 गुलाल झाले. 2 वेळेस लॉबी टच होऊन 1 दिवस गाडी गेली होती. लॉबी टच झाले का? लॉबी टच झाल्यामुळं 1 गाडी गेली होती चौथ्याची आणि 3 गुलाल आम्हाला. म्हणजे 5 मैदान झाली घाटावर, त्यातली 3 गुलाल. 3 गुलाल झाले. एका मैदानात लॉबी टच मुळे गाडी बाद झाली. काही कारणास्तव मार खाल्ला. म्हणजे एक गाडी म्हणजे 5 मैदानात घाटावर येऊन तुम्ही 3 मैदान गुलाल केली. छकडी मैदान आणि तुमचे छत्रपती संभाजीनगर सेकंड मैदानात दोन्हीतला फरक काय जाणवतोय? आम्हाला छकडी मैदान सेकंड काढत आमचा कायम गुलालच असतो, पण छकडी मैदान मध्ये आमचा 3 गुलाल पक्के झाले. 3 गुलाल पक्के झाले. सुट्टी मेकर आहेत का बोलाचे आणि नंदीचे? नाव काय तुमचं? अमित कवळे कोरेगाव. आणि सलीम रफिक मुलानी. ते 3 जण सुट्टी मेकर आहेत घाटावर. नंद्या तिकडे छत्रपती संभाजीनगरला कसा पळायचा काय? सेकंड काट्यावर पळतो. सेकंद काटा नामांकित कुठल्या बायला सोबत पळायला? देवासोबत. देवासोबत, जादू सोबत, पुन्हा पाजी, राजा, या सगळ्यांसोबत काट्यावर मल्हार, सेकंद काट्यावर पळाला. मल्हार आणि बोळा सेकंड काट्याला पण पळाला आणि 5 फेऱ्याला पण पळाला. घरचीच गाडी पळायची. शंकर आणि बोला. आता घाटावर कोणाकडे असते गाडी? आता घाटावर मानेकडे असते. तुमच्याकडे असते का? कुठं असते बैल घाटावर? नडवळ मध्ये. जवळ आहे. ओढूच बसलं 1-4 किलोमीटर नडवळ गाव आहे तिथं असतं का तुमच्याकडे? 1 महिना झाला. तुम्ही आता आज समजा इथं मैदान हे झालं, आता परत जाणार संभाजीनगरला का कसं? परत नाही तुम्ही सगळी लोक तुम्ही सगळी इथंच राहणार वडूजलाच? इथंच राहतो वाजतात. येऊन जाऊन काय परवडणार नाही. आम्ही आजच्या आजटी आलो बुधवारी. आमचा बरोबर 8 दिवसांनी नंबर करून दाखवला. पहिले इकडे गेला. म्हणजे किती दिवस झाले इथे येऊन घाटावर? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले का? फक्त 1 मैदान फेल झालं, ते बी आमचं जरा नियोजन गणलं त्यामुळं 1 मैदान फेल झालं. पण आमचं आज नियोजन घरच्या गाडीत झालं रात्री 9 वाजता की घरची गाडी हाणायची म्हणून आमचं नियोजन सक्सेस झालं. नंतर किती खांदी पळतोय काय? उजवा खांद आतनं बाहेरनं कुठनं पण. उजवा खांदा आतनं बाहेरनं फिट पळतोय. आणि आपला बोला किती खांदी? डावीनं आतनं बाहेरनं. बोलाला अजून आम्ही उजवा खांदी हाणलाच नाही, म्हणजे अजून चेक केलेलाच नाही. डावीनं फक्त हाणलाय आणि उजव्या खांदी काय अजून हाणलेला नाही. म्हणजे बोला डावीनं दोन्ही खांदी पळतोय आणि ही नंद्या उजवा खांदा दोन्ही बाजून. पण डावी हाणलेली त्याला, पण आता उजवी चालली. यावर्षी सेकंड काट्यावर तो उजवा धरला. आज कशा प्रकारे आनंद आहे? फायनलला गाडी पात्र ठरले. एवढ्या मोठ्या मैदानात आनंद म्हणजे लय मोठा झाला आमच्यासाठी. गुलाल राहायला भरपूर झाला. आमच्यापासून पहिल्यापासून आमच्या 3 पिढ्यापासून एवढ्या टॉपच्या मैदानामध्ये आम्हाला गुलाल मिळाला हेच महत्त्वाचं. आमचा आज पहिला गुलाल
लय आनंदाचा झाला की दुसऱ्या वासराने माझा ओपन मध्ये गुलाल करून दिला मला. तुमचा ही बोला घरचा आहे का विक्री केलेली आहे? आता आम्ही बच्चे आणले होते लहान लहान. विकत घेतलेला? कितीला घेतलेला विकत? आम्ही 74,000ला बच्चे आणले होते लहान लहान छोटे. आणि हा नंद्या नंद्या 57,000 मध्ये घेतलेला आहे गोडेगावला. आदात घेतला होता तो. आदात मध्ये बी त्यानं गुलाल केला मोठ्याला दंगल मध्ये. बच्चा असताना तिथूनच घेतलेला. हा गोडेगावून नेलता आम्ही ना आदात. तर नेला त्या वर्षीच आम्ही ना पहिला नंबर केला यांच्या त्यांचा आपल्या नागोरीमध्ये आजामध्ये पहिला गुलाल आपल्या सिंधा. आपल्या नंद्यामध्येच होता. शिल्लोड मध्ये मोठ्या दंगल मोठ्या दंगल. मध्ये म्हणजे आदतपासूनच नांद्या पळतोय, आदात पासून गुलाला ते. गोलालात आहे. हा आणि माझा आजा नावाचा बैल होता त्याचा नंद्याचा पहिलाच गुलाल. पहिला गोलाल आतापर्यंत नंद्यानं तासाच्या इकडे तिकडे कुदी मारेल नाही. म्हणजे तास शेवत नाही आता अजिबात. तिसरं वरीत चालू आहे, त्याला आतून बी त्यानं तास बाटील नाही. चिकन काट्याला पल्ला किती असतो? पल्ला 300-350 फूट. 300, 400, 500 फुटापर्यंत. 400 फुटापर्यंत. आता तिथला पल्ला आणि हिथल्या पल्ल्यात आपलं डबल फरक आहे. मग कशा प्रकारे नियोजन तुम्ही लावलं? म्हणजे असं तुम्हाला खात्री होती का बाबा एवढ्या मोठ्या पल्ल्यात आपली बैल पळू शकते? आम्हाला खात्री होती म्हणून आम्ही इथे बैल आणला होता. माझा जीव नाराज झाला, बैल लागेल नाही. मग बैल ऑन म्हणे, मग घरी जायचं नियोजन जातं. म्हणलं बैल लागू राहिले नाही, तिकडे खेळ उकू राहिले, पोरांचे घेणे आज आणि एक बैल बांधून तुला पळणारा. मग बैल आणून रात्री विचार करत बसले. मी नाराज बसलो म्हणे आपण काय करू म्हणे, आपल्याला बैल भेटला नाही, आपण बोला धरून घेऊ म्हणे. हा. बैल आणून नियोजन केलं. नंद्या आणि बोलाची गाडी आता कोणी हाणली? तुमचं नाव काय? सुशांत ड्रायव्हर पलूस. काय सांगाल बोला आणि नंद्या कशा प्रकारे हाताळली तुम्ही गाडी? सुट्टीला कसं काय असं ना? आणि निकाल रेषेपर्यंत कसं काय गाडी पळते? नरमादी गाडी पळते का? तुम्ही किती वेळा ड्रायव्हरिंग केली ह्या गाडीवर? पहिल्यांदाच गाडी बसला. काय वाटलं गाडी बसल्यानंतर? किती वेळ गटात गाडी गटपा झाली? 5व्या गटात. किती वेळ तासावून? 3 नंबर तासावून गटपा झाली. त्या गटामध्ये हरण्याची आणि कोणाची गाडी होती? डॉर्लीकरांचा हरण्या आणि गावचा बुलेट होता. त्या गटात तुम्ही गटपास केला. सीमेला कितव्या नंबर? 2 नंबर तासावर. गटपास झाल्यानंतर काय तुमच्या मनात भावना आली? गाडी चांगली पळाली गटाला. गाडी व्यवस्थित सरळ खांद्यावर व्यवस्थित पळाली. तुम्ही ड्रायव्हर घाटावलंच आहे का? घाटावलंच आहे पलूसचा. तुम्हाला घाटावरचा हा 8 दिवसातील पहिला गुलाल. 8 दिवस झाले येऊन तुम्ही इथं आणि 8व्या दिवसात पहिला गुलाल पटकवला. छत्रपती संभाजीनगरवरून आला. अचानक पायरा झाला. घरची गाडी पळवली. काळाची गरज आहे घरची गाडी पळवणं, कारण आजकाल पायरा मिळत नाही. तुम्ही घरची गाडी पळवली. कोणत्याही पायऱ्याचा विचार न करता घरची गाडी पळवली आणि गाडी गुलालाच पात्र ठरली. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस बोला आणि नंद्याला आपल्या चॅनलकडून शुभेच्छा. धन्यवाद. बाटल्या आणा.